विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन राजपूत सर आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या 2 व्हिडिओजमध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 याच्यामध्ये ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड्स म्हणजे एक विशिष्ट प्रकारची वेगळ्या प्रकारची चकमक हा लेसन बघत होतो. त्या लेसनमधील आपण अर्धा भाग बघितलेला आहे. आता त्या लेसनचा आपण काय बघणार आहोत, पुढचा भाग बघणार आहोत. आता बघा, त्या लेसनच्या पुढच्या भागाची सुरुवात आता आपण करणार आहोत. मागच्या लेसनमध्ये आपण शिकलेलो आहोत की एक बेबी लंगूरला जो डॉमिनंट प्रमुख असा जो मेल लंगूर असतो, तर तो त्याला चावत असतो, त्याला बाईट करत असतो, त्याला काय म्हणतात मारण्याचा किल करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि बाकीचे जे लंगूर्स आहेत जे त्याच्यापेक्षा कमी ताकदीचे आहेत ते फक्त त्या बाळाला मरण्याची किंवा ते बाळ मरण्याची वाट बघत होते. आणि त्याच्यापुढे तेवढ्यात ही जी गोष्ट आहे ही गोष्ट लेखकांच्या लक्षात येते. आपले जे या लेसनचे लेखक आहेत ते आहेत तपन बॅनर्जी यांच्या लक्षात येते. आणि त्याच्यानंतर पुढं आता काय होतं तर ते बघूया. बघा, ज्यावेळी त्यांना लक्षात आलं की त्या बेबी लंगूरला हा मेल जो लंगूर आहे तर तो मारून टाकेल, तेव्हा त्यांनी काय केलं बघा, विदाऊट लुझिंग एनी टाईम. लुझिंग म्हणजे गमावणे, विदाऊट म्हणजे न गमावता, की कोणत्या एक क्षणही न गमावता. टाईम मीन्स क्षण, लुझिंग म्हणजे गमावणे आणि विदाऊट म्हणजे नसणे, की एकही क्षण न गमावता आय गॅदर्ड अ स्टाऊट. स्टाऊट मीन्स हे बघा हेवी. स्टाऊट मीन्स स्टाऊटला सिमिलर वर्ड जो येतो आहे हेवी म्हणजे मजबूत अशी काय घेतली त्याने, स्टिक घेतली. स्टिक म्हणजे काठी, इन वन हँड. बघा, मग गॅदर करणे म्हणजे जमवणे. एका हाताने त्यांनी काय केलं त्या लेखकांनी की अतिशय मजबूत अशा स्टिक्स जमवल्या इन वन हँड, एका हातामध्ये. अँड हरलेडचा अर्थ काय होतो तर जोरात फेकणे. हरलेडचा अर्थ काय होतो, जोरात, फोर्सफुली थ्रू किंवा फोर्सफुली म्हणजे अतिशय जोराने त्यांनी काय केलं, अ पीस ऑफ स्टोन ॲट द मराउंडिंग लंगूर. आणि बघा, त्यांनी हरलेट केलं. हरलेट करणे म्हणजे काय, जोराने फोर्सफुली फेकणे. अ पीस ऑफ स्टोन, दगडाचे तुकडे, ॲट द मराउंडिंग लंगूर मीन्स भक्ष्याच्या मागे लागलेला जो एखादी प्राणी असतो त्याला आपण मराउंडिंग म्हणतो. एखादी प्राणी, आता समजा वाघ जर हरणीच्या मागं लागलेला असेल तर त्या वाघाला आपण काय म्हणू शकतो, मराउंडिंग टायगर मीन्स भक्ष्याच्या पाठलाग करणे, भक्ष्याच्या मागे लागणे, भक्ष्याला गिळंकृत करण्यासाठी ज्याची अपेक्षा असते त्याला आपण काय म्हणत असतो, मराउंडिंग. आणि बघा, तो जो मराउंडिंग लंगूर आहे, भक्ष्याच्या मागे लागलेला जो माकड आहे, जो लंगूर आहे, तर त्याच्या बाजूने किंवा त्याच्याकडे त्यांनी हरलेट केले. हरलेट करणे म्हणजे भिरकावणे, फेकणे. अ पीस ऑफ स्टोन म्हणजे दगडाचे तुकडे फेकू लागला. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड होणे म्हणजे काय, चिडचिड होणे. आणि त्या दगडांचा मार आणि ते बघून तो जो लंगूर आहे तर तो जास्त इन्फ्युरिएटेड झाला. इन्फ्युरिएटेड होणे म्हणजे काय, चिडचिड झाली, त्याची खूप चिडचिड झाली त्या लंगूरची. दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. आणि बघा, माझा जो असॉल्ट मीन्स अटॅक म्हणजे हल्ला. बघा, सिमिलर वर्ड आहे. असॉल्टला सिमिलर वर्ड काय आहे, अटॅक. आणि अटॅकचा अर्थ काय होतो, हमला. आणि त्याने माझा जो हल्ला होत होता, माझा जो हमला करत होतो, मी जे दगडं फेकत होतो, मी ज्या काठीने त्याला त्या ठिकाणाहून त्या बेबी लंगूरपासून बाजूला करण्याचा प्रयत्न करत होतो, तर त्याने माझ्या त्या हल्ल्याकडे, माझ्या त्या असॉल्टकडे, माझ्या त्या अटॅककडे त्याने कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही, नोटीस केलं नाही. बट देन, परंतु नंतर, आय स्टार्टेड थ्रोविंग मोर स्टोन. थ्रोविंग करणे म्हणजे फेकणे, स्टार्टेड म्हणजे सुरुवात करणे, स्टोन म्हणजे दगडं. आणि मग नंतर मी अतिशय दगडं जी आहेत ते दगडं जास्त फेकण्यास सुरुवात केली. द डॉग्स ऑन देअर पार्ट राईज देअर पिच ऑफ क्राय. आणि बघा, त्याच्यामध्ये कोणाचा पार्ट होता अजून, डॉग्सचा. तर त्यांनीसुद्धा त्याच्यामध्ये त्यांची पार्टिसिपेट दिलेली होती, त्यांचावाला भाग समाविष्ट केलेला होता. आणि ते काय करत होते, राईज करणे म्हणजे वाढवणे. देअर पिच ऑफ क्राय म्हणजे त्यांचा भुंकण्याचा जो आवाज होता, ओरडण्याचा जो आवाज होता
तर तो त्या कुत्र्यांनी काय केलेला होता, वाढवलेला होता. मोठमोठ्याने ते कुत्रे जे होते ते भुंकू लागत होते. द चेंज्ड सर्कमस्टन्सेस म्हणजे काय, परिस्थिती. ती जी परिस्थिती होती तर ती परिस्थिती अचानक काय झाली, चेंज झाली म्हणजे काय, बदलली. द चेंज सर्कमस्टन्सेस अँड द सडनली म्हणजे अचानकपणे. अनएक्सपेक्टेड अटॅक म्हणजे काय, जी माहिती नसेल किंवा माहिती नसलेला हल्ला फ्रॉम अननोन क्वार्टर्स म्हणजे लेखक या क्वार्टरवरनं, या घरावरनं त्या क्लबच्या रूपवरती त्याला दगडं फेकू लागले. मग तो अननोन अटॅक झाला. त्याला माहीत नव्हतं की हा अटॅक कोण करतो आहे आणि कुठून करतो आहे. हा अनएक्सपेक्टेड, त्याला याची कल्पना नव्हती. अनएक्सपेक्टेड मीन्स कल्पना नसलेला हल्ला. त्याला अचानक तो हल्ला झाला, त्याच्यामुळे तो काय झाला, गोंधळून गेला. आणि अचानक ती सर्कमस्टन्सेस म्हणजे परिस्थिती काय झाली, त्या ठिकाणी चेंज झाली. पुढं बघा, अननोन क्वार्टर्स. आणि बघा, एका वेगळ्या दिशेने ज्यावेळी त्या डॉमिनंट लंगूरवरती, मेल लंगूरवरती हल्ला केला या लेखकांनी, तपन बॅनर्जी यांनी, तर तो काय झाला, फोर्स झाला म्हणजे तो मजबूर झाला. द लंगूर टू ड्रॉप द बेबी. आणि त्या लंगूरने काय केलं, त्या बेबी लंगूरला ड्रॉप करण्यासाठी तो मजबूर झाला, त्याला फोर्स केला गेला अननोन अटॅकमुळे. फ्रॉम द स्लोपिंग रूफ. आणि बघा, त्या डॉमिनंट लंगूरने काय केलं, तो जो बेबी लंगूर होता तर त्या बेबी लंगूरला स्लोपिंग रूप जो होता, स्लोपिंग म्हणजे उतार असलेला जो रूप होता, उतार असलेला जो भाग होता, त्या उतार असलेल्या भागेवरती त्या बेबी लंगूरला सोडून दिलं. आणि तो उतार असलेला भाग हा कुठून होता, ओव्हर द वरांडा म्हणजे वरांड्याच्या वरून तो उतार असलेला भाग होता आणि त्या ठिकाणी त्यांनी सोडून दिलं. मग आता काय झालं बघा, तो जो बेबी लंगूर आहे तर तो बेबी लंगूर आता घरंगळत त्या स्लोपिंग भागवरनं खाली पडायला जातोय किंवा खाली पडतोय. द बेबी वॉज लिस्टलेस मीन्स ऊर्जाहीन. त्याच्या शरीरात ताकद नव्हती, कारण डॉमिनंट लंगूरने किंवा त्या मेल लंगूर, मोठा जो मेन लंगूर होता तर त्याने काय केलेलं होतं, त्याला चावलेलं होतं, त्याला ओरखडलेलं होतं. अँड ॲपियर टू बी डेड. आणि बघा, तो बेबी लंगूर एवढा ऊर्जाहीन होता की तो असा दिसू लागलेला होता किंवा असा दिसत होता की जणू काही तो बेबी लंगूर मरण पावलेला आहे असं. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन. आणि बघा, त्या बेबी लंगूरला जेव्हा त्याने त्या स्लोपिंग रूपवरनं खाली सोडलं तर तेव्हा काय झालं, तो जो बेबी लंगूर आहे त्याची ती बॉडी स्टार्टेड झाली, सुरुवात झाली टू स्लाइड डाऊन होणे म्हणजे खाली सरकायला लागली हळूहळू. त्याची जी बॉडी होती तर ती खाली सरकत होती. द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मॅनिफोल्ड होणे म्हणजे काय, तर अनेक पटीने वाढणे. कोणाचे ग्रीव होणे म्हणजे काय, वाढणे. मॅनिफोल्ड म्हणजे अनेक पटीने काय वाढली, एक्साइटमेंट मीन्स उत्साह. आणि कोणाचा, तो पॅक ऑफ डॉग्स म्हणजे तो कुत्र्यांचा जो घोळका होता तर त्या कुत्र्याच्या घोळकांचा आता काय वाढायला लागलं, एक्साइटमेंट वाढायला लागली. का एक्साइटमेंट वाढायला लागली, का त्यांच्यामध्ये प्रोत्साहन यायला लागलं, कारण ते जो बेबी लंगूर आहे तर तो घरंगळत त्या स्लोपिंगवरनं कुठे येणार होता, आता त्या कुत्र्यांजवळ पडणार होता. ग्रीव मॅनिफोल्ड मीन्स काय, अनेक पटीने वाढली. त्यांच्यामध्ये काय वाढली, अनेक पटीने एक्साइटमेंट वाढली. ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मील. बघा, आणि प्रॉस्पेक्ट मीन्स भविष्यातील फायदा. प्रॉस्पेक्टचा अर्थ काय होतो, भविष्यातील फायदा. प्रॉस्पेक्टला आपण समानार्थी शब्द काय म्हणू शकतो, फ्युचर बेनिफिट म्हणजे काय, भविष्यातील फायदा, त्याला आपण प्रॉस्पेक्ट म्हणतो. आता बघा, एखादी कॉलेजला जर आपण ॲडमिशन घेतलं तर त्या कॉलेजला ॲडमिशन घेताना आपल्याला ते कॉलेजवाले प्रॉस्पेक्ट देतात. आणि ते प्रॉस्पेक्टमध्ये काय दिलेलं असतं की त्या ठिकाणी त्या डिपार्टमेंटमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत आणि त्याचा आपल्याला काय फायदा घेता येऊ शकतो हे त्या ठिकाणी दाखवलेलं असतं. आणि बघा, मग प्रॉस्पेक्ट ऑफ गुड किल अँड मील. आणि बघा, त्यांना आयता मेलेलं असं अन्न भेटणार होतं खायला. कोणाला, त्या कुत्र्यांना.
आता बघा पुढं काय होतं, कीपिंग द डॉग्स ॲट बेबी विथ द स्टिक. कीपिंग म्हणजे दूर सरकवणे त्या बेबीपासून, त्या बेबी लंगूरपासून त्या कुत्र्यांना मी स्टिकने म्हणजे काठीने दूर सरकवलं. आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल जस्ट ॲज इट टिपेड ओव्हर द एज ऑफ द टिलेड रूप. आणि बघा त्या घसरणारं जे रूप होतं, त्या घसरणाऱ्या रूपवरनं मी काय केलं तर त्या बेबी लंगूरची काय केली, होल्ड केली, पकडली. काय पकडली, टेल पकडली. टेल म्हणजे शेपटी पकडली आणि शेपटी पकडून त्याला काय केलं, मी होल्ड केलं, पकडून ठेवलं. आणि कॅच केलं म्हणजे स्वतःला त्याला कॅच करून त्याला माझ्याजवळ धरून ठेवलं, की तो जर घरंगळत जर त्या कुत्र्यांच्या पॅक ऑफ डॉग्समध्ये पडला असता, कुत्र्यांच्या घोळक्यात पडला असता, तर त्या कुत्र्याच्या घोळक्यांनी त्याला त्या ठिकाणी जिवे ठार मारला असता आणि खाऊन घेतलेलं असतं. पुढं बघा आता काय होतं, द बेबी ॲपियर्ड इनर्ट. व्हॉट इज मीन बाय इनर्ट? इनर्ट मीन्स गतिहीन. म्हणजे तो जो बेबी लंगूर होता तो ॲपियर्ड होणे म्हणजे काय, दिसू लागणे. काय दिसू लागलं त्या बेबी लंगूरमध्ये, तर इनर्ट मीन्स गतिहीन. त्याच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची हालचाल दिसत नव्हती, गती दिसत नव्हती. अँड लाईफलेस, जणू काही तो आता मेलेला आहे असं मला वाटायला लागलं, असं तपन बॅनर्जी म्हणतायत की तो जो बेबी लंगूर आहे तर तो बेबी लंगूर आता मरण पावला आहे असं मला वाटू लागलं. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि बघा त्या तपन बॅनर्जी यांनी काय सांगितलं होतं की जेव्हा एखाद्या प्राण्यांचा घोळका असतो तर त्या घोळक्यामध्ये जो डॉमिनंट मेल असतो तर तो डॉमिनंट मेल ह्या बेबी मेल किंवा एखादी प्रौढ असा जो मेल असतो तर त्याला आपल्या समूहामध्ये राहू देत नाही. का? कारण पुढं जाऊन तो बेबी मेल जर मोठा झाला तर त्या मेलमुळे ह्या डॉमिनंट मेलचं काय होतं, महत्त्व कमी होतं. म्हणून त्याला जन्मताच हे डॉमिनंट जे मेल असतात हे अतिशय ताकदवान जे नर प्राणी असतात तर ते बेबी जे प्राणी असतात त्यांना काय करून टाकत असतात, मारून टाकत असतात. का? तर त्यांचावालं जे फोर्स आहे, त्यांचीवाली जी ताकद आहे तर ती ताकद ही त्या ठिकाणी कमी व्हायला नको म्हणून. आणि बघा तर त्यांनी विचार केल्याप्रमाणे इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि तो कोणता बेबी होता, मेल बेबी होता, नर असा तो लंगूर होता. बाय दिस टाईम, आणि या एवढ्या वेळामध्ये माय पॅरेंट्स अँड सिस्टर हॅड कम. माझे जे पॅरेंट्स होते, माझे आईवडील होते आणि माझ्या ज्या बहिणी होत्या त्यासुद्धा काय आल्या, कम म्हणजे आल्या. कुठं, आऊट म्हणजे बाहेर. ऑन टू द वरांडा म्हणजे वरांड्यावरती, त्या ओट्यावरती माझे आईवडील आणि माझ्या बहिणीसुद्धा आल्या. अँड वेअर विटनेस माय रेस्क्यू ऑपरेशन. आणि त्यासुद्धा काय झाल्या, विटनेस झाल्या. विटनेस होणे म्हणजे काय, तर विटनेस होणे म्हणजे गवा होणे किंवा आपण त्याला म्हणतो की तो पुरावा. ते सुद्धा पुरावा झाला. कशाचा पुरावा झाला ते आपण, माय रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे मी जे बचाव कार्य केलं, मी केलेल्या बचाव कार्याचे ते काय झाले, विटनेस झाले म्हणजे त्या पुरावा झाला. माय रेस्क्यू ऑपरेशन, सम ऑफ अवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आणि सम ऑफ अवर नेबर्स, आणि आमचे जे नेबर्स होते, नेबर्स मीन्स शेजारी, तर सम म्हणजे काही जे आमचे शेजारी होते तर ते सुद्धा हॅड ऑल्सो गॅदर्ड होणे म्हणजे काय, जमणे, एकत्रित जमणे. इन द डिस्टन्स म्हणजे फक्त काही अंतरावरून त्यांच्या घरामध्ये सुद्धा ते काय होते, त्या ठिकाणी जमलेले होते. आणि हा संपूर्ण माझं रेस्क्यू ऑपरेशन ते ऑब्झर्व करत होते. माझं रेस्क्यू ऑपरेशनचे ते विटनेस बनलेले होते. ते माझ्या रेस्क्यू ऑपरेशनचे ते गवाह बनलेले होते फक्त, परंतु ते दुरून बघत होते. आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. आणि बघा आय टूक म्हणजे घेऊन जाणे, बेबी लंगूरला कुठं, अवर बॅकयार्ड म्हणजे काय, घराच्या मागील जी बाजू असते त्या मागील बाजूवरती मी त्या बेबी लंगूरला घेऊन गेलो. अँड जेंटली लेड हिम म्हणजे काय, अतिशय हळुवारपणे. लेड म्हणजे त्याला त्या ठिकाणी झोपवलं. कुठं झोपवलं, हिम ऑन द फ्लोअर म्हणजे जागेवरती किंवा त्या जागेवरती झोपवलं. इनसाईड म्हणजे मध्ये. द पोल्ट्री कूप मीन्स कोंबड्यांचं जे खुराडं असतं, कूप मीन्स खुराडे,
तर कोंबड्यांच्या खुराड्याच्या मध्ये त्याला आता कशावरती झोपवलं त्यांनी, त्या फ्लोअरवरती अतिशय हळुवारपणे झोपवलं. लेड करणे म्हणजे ठेवणे, झोपवणे. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅचेड. आणि बघा त्या बेबी लंगूरची जी बॉडी होती तर ती बॉडी फुल म्हणजे पूर्णपणे, डीप म्हणजे खोलवर, डीपचा अर्थ काय होतो खोलवर, बाईट म्हणजे चावा, अतिशय डीपवर अतिशय खोलवर चावा घेतल्याचे मार्क्स म्हणजे चिन्ह त्याला त्या ठिकाणी दिसत होते त्याच्या बॉडीवरती. आणि त्याची जी बॉडी होती त्या बेबी लंगूरची तर ती पूर्णपणे काय झालेली होती, स्क्रॅच्ड झालेली होती म्हणजे ओरखडलेली होती. ब्लड वॉज ओझिंग होणे म्हणजे काय, ओझिंगचा अर्थ होतो पांजरत असणे. ब्लड म्हणजे रक्त हे पांजरत होतं, ओझरत होतं. ओझिंगला सिमिलर जो वर्ड आहे, सिमिलर जो शब्द आहे तर तो ओझिंगला सिमिलर शब्द आहे रिलीज होणे म्हणजे काय, निघणे, बाहेर येणे. फ्रॉम सम ऑफ वुंड्स म्हणजे जखमा. त्याच्या शरीरावर ज्या चावल्याच्या आणि खरचटण्याच्या ज्या जखमा होत्या त्या जखमांमधून जे रक्त निघत होतं तर ते रक्त अतिशय जोराने निघत होतं. द बेबी रिमेंड मोशनलेस. रिमेंड म्हणजे दिसून येणे, किंवा तो जो बेबी होता तर तो बेबी पूर्णपणे काय होता, मोशनलेस होता. मोशनलेस होणे म्हणजे काय, गतिविहीन होता. कोणत्याही प्रकारची हालचाल त्या बेबी लंगूरमध्ये दिसत नव्हती. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. आणि माझे जे वडील होते त्या माझे वडिलांनी मला प्रोव्हाइड करणे म्हणजे पुरवणे, PROVIDED, प्रोव्हाइड करणे म्हणजे पुरवणे. माझ्या वडिलांनी पुरवली फर्स्ट एड किट जी असते ती फर्स्ट एड किट म्हणजे प्रथमोपचार पेटी. फर्स्ट एड किट मीन्स प्रथमोपचार पेटी जी आहे तर ती माझ्याजवळ आणून दिली. आणि माझ्याजवळ आणण्याचा त्यांचा उद्देश काय होता, टू क्लीन द वुंड्स म्हणजे त्याच्या जखमा आहेत त्या जखमा त्या ठिकाणी काय करायच्या होत्या, त्याच्या क्लीन करायच्या होत्या, स्वच्छ करायच्या होत्या. अँड स्टॉप द ब्लिडिंग म्हणजे काय, त्याचं जे रक्त वाहत होतं ते रक्त थांबवण्यासाठी मी त्या ठिकाणी प्रथमोपचार त्याच्यावरती करू लागलो. आय वॉज रिलीव्ड होणे म्हणजे काय, रिलीव्ड होणे म्हणजे बरं वाटणे, आनंद वाटणे. मला आनंद वाटला केव्हा, टू फाइंड आउट दॅट जेव्हा मला माहिती पडलं किंवा ज्यावेळी मला समजलं किंवा मी शोधलं तेव्हा मला आनंद वाटला. द बेबी वॉज ब्रिथिंग होणे म्हणजे काय, श्वासोश्वास घेणे. की तो जो बेबी आहे, तो जो मेल लंगूर आहे, तो बेबी लंगूर जो आहे तर तो काय करत होता, ब्रिदिंग करत होता. ब्रिदिंग करणे म्हणजे काय, श्वासोश्वास घेत होता. हे पाहिल्यानंतर मला बरं वाटलं. इवन थ्रू हिज ब्रेथ वेअर शालो. आणि त्याची जी ब्रेथ होती तर त्याची ब्रेथ ही SHALLOW शॉलो मीन्स हळूहळू. त्याची जी ब्रीथिंग होती ती ब्रीथिंग अतिशय हळूहळू चालू होती. अतिशय हळूहळू तो ब्रीथ करत होता किंवा श्वास घेत होता. स्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर. आणि बघा स्लॅश करणे म्हणजे काय, शिंपडणे. काय शिंपडलं, अ कोल्ड वॉटर अतिशय थंड असं पाणी. मेड द बेबी स्टीर आणि बघा त्या बेबी लंगूरवरती ज्यावेळी मी स्लॅश केलं, जेव्हा शिंपडलं कोल्ड वॉटर थंड असं पाण्यात ज्यावेळी मी त्या ठिकाणी त्या बेबी लंगूरवरती शिंपडलं तर त्यावेळी तो बेबीच होता तो तर स्टीर झाला. स्टीर होणे म्हणजे काय, मूव होणे. स्टीरला समानार्थी शब्द आहे मूव. हे बघा मी जे समानार्थी शब्द सांगतो तर ते समानार्थी शब्दसुद्धा तुम्ही आता ज्यावेळी हा व्हिडिओ बघाल त्यावेळी स्वतःजवळ वही पेन घेऊन ठेवायचा आणि मी ज्या एखादी शब्दाला समानार्थी शब्द सांगतो तर ते समानार्थी शब्दसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लिहून घेत जा. आता बघा बेबी स्टीरला समानार्थी शब्द आहे मूव म्हणजे काय, हालचाल. आणि ज्यावेळी त्याच्यावर ते थंड पाणी टाकलं किंवा शिंपडलं तेव्हा त्याच्यामध्ये काय झाली, त्या बेबीमध्ये हालचाल झाली. अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स म्हणजे काही ठराविक असे अयशस्वी प्रयत्नांनंतर, अटेम्प्ट्स मीन्स प्रयत्न, अयशस्वी प्रयत्नानंतर ही सॅटअप होणे म्हणजे काय, तो बेबी लंगूर त्या ठिकाणी बसू शकला किंवा बसला. ही वॉज इन अ स्टेट ऑफ शॉक. आणि ही वॉज स्टेट ऑफ शॉक म्हणजे तो काय भीतीमध्ये होता, धक्क्यात होता. अचानक त्याच्यासोबत एवढ्या गोष्टी घडलेल्या होत्या आणि एक लहानसं छोटंसं बच्चं होतं ते, अतिशय लहानसं असं छोटंसं पिलू होतं ते.
त्या छोट्याशा पिलूसोबत एवढ्या मोठ्या घटना घडल्यानंतर तो पिलू जो आहे तर ते शॉकमध्ये होतो. तो शॉकमध्ये होता अँड स्टार्टेड थ्रम्बलिंग लाईक अ लीफ इन द वाईंड. थ्रम्बलिंग होणे म्हणजे काय? थ्रम्बलिंग होणे म्हणजे फडफडणे. आणि जेव्हा बसला तो बेबी लंगूर ज्यावेळी सेटअप झाला, बसल्यानंतर तो काय करायला लागला तर थ्रम्बलिंग करायला लागला. थ्रम्बलिंग करणे म्हणजे थरथर होणे. आणि कशाप्रकारे त्याची थरथर व्हायला लागली? लाईक म्हणजे ज्याप्रमाणे अ लीफ इन द वाईंड, ज्याप्रमाणे एखादी पान हे हवेमध्ये इकडच्या तिकडं उडत असते, फडफडतं. किंवा एखादी पानं जी असतात झाडाची पानं कशी हवा आल्यावरती फडफडतात, त्याप्रमाणे ते जे आहे तर तो बेबी लंगूरसुद्धा त्या ठिकाणी फडफडत होता. त्याच्यानंतर पुढं बघा, हिज 2 लिटल ट्विंकल आईज वॉल्ड अप. आणि त्याचे जे दोघी जे आईज होते, जे डोळे होते तर ते काय होते? वेल्ड ऑफ होणे म्हणजे काय? पानाळणे किंवा त्या ठिकाणी पाणी जमा झालं, त्याच्या ओल्या झाल्या, त्याच्या पापण्या काय झाल्या, त्याच्या डोळ्यात पाणी आलं. पुढं काय झालं बघा, विथ टीयर्स म्हणजे अश्रू आले, म्हणजे त्याच्या डोळ्यात अश्रू आले. अँड ही स्टार्टेड टू सॉब विथ अ मफल्ड क्रायचा अर्थ काय होतो? गोंधळलेला असणे. म्हणजे तो गोंधळात होता, तो गोंधळात होता आणि तो रडायला लागला. सॉब होणे म्हणजे काय? हुंदके देणे. आणि तो जो बेबी लंगूर आहे तर तो स्टार्टेड होणे म्हणजे सुरुवात होणे. सॉब मीन्स SOB, सॉब म्हणजे हुंदका देणे. विथ अ मफल्ड क्राय म्हणजे तो अतिशय गोंधळलेला होता आणि गोंधळलेल्या स्थितीमध्ये तो रडायला लागला. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड. आणि कशाप्रकारे रडायला लागला? जसं लहान मूल, मानवाचं लहान मूल, माणसाचं लहान मूल ज्याप्रमाणे रडतं त्याप्रमाणे तो रडायला लागला. वूड आफ्टर एक्सप्रेसिंग ट्राउमा. एक्सप्रेसिंग करणे म्हणजे काय? दाखवणे, दर्शवणे. एक्सप्रेस करणे म्हणजे काय? दाखवणे, दर्शवणे. आणि काय एक्सप्रेस करत होता तो? तर ट्राउमा नाही आहे, ते ट्राउमा आहे. TRAUMA ट्राउमा मीन्स मनावर झालेला जो आघात आहे तो आघात एक्सप्रेस करणे म्हणजे काय? शो करण्यासाठी, दाखवण्यासाठी तो काय करू लागला? लहान मुलगा जसा रडतो त्याप्रमाणे तो बेबी लंगूर मोठमोठ्याने हुंदके देऊन रडू लागला. आय ऑफर्ड हिम. मी त्याला ऑफर केलं. काय ऑफर केलं? पील्ड बनाना. पील्ड मीचा अर्थ काय होतो? सोललेला, पूर्णपणे सोललेला जो बनाना होता, तो जो केळ होतं, सोललेलं केळ, तर मी त्याला ते दिलं खाण्यासाठी, ऑफर केलं. विच ही ॲक्सेप्टेड. आणि त्याने ते ॲक्सेप्ट केलं, त्याने ते स्वीकारलं. ॲक्सेप्टेड म्हणजे काय? स्वीकार केला. विथ हिज अनस्टेडी हँड. अनस्टेडी म्हणजे जे स्टेबल नव्हते, जे थरथर करत होते, थांबलेले नव्हते, अनस्टेडी थरथर करणारे हात, एका ठिकाणी ते स्थिर नव्हते, ते हात काय करत होते? थरथर करत होते. तर त्या हातांनी त्याने ते स्वीकारलं. अँड बिगॅन टेकिंग हेसिटंट बाईट्स मीन्स बिचकत. हेसिटंटचा अर्थ काय होतो? बिचकणे. आणि त्याने बिचकत घाबरत गोंधळत ते जे केळ आहे त्या केळचं खायला सुरुवात केली. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिव्हायवल ऑफ द बेबी लंगूर. आणि माझं जे अटेन्शन आहे, अटेन्शन म्हणजे माझं लक्ष, ATTENTION, अटेन्शन, माझं जे पूर्ण लक्ष होतं तर ते फिक्स्ड होतं, ते फोकस्ड होतं, एका ठिकाणी केंद्रित होतं. फिक्स होणे म्हणजे केंद्रित होणे. ऑन द रिवायवल म्हणजे काय? तर रिवायवल होणे म्हणजे सुधारणेकडे किंवा सुधारणा घडवून आणणे. कोणामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांचं लक्ष फिक्स होतं? ऑफ द बेबी लंगूर. तो जो बेबी लंगूर होता त्या बेबी लंगूरमध्ये सुधारणा घडवून आणण्याकडे माझं पूर्ण लक्ष होतं. आणि सडनली म्हणजे अचानकपणे, आय हॅड ॲन अनकेनी फिलिंग्सचा अर्थ काय होतं? की अचानकपणे माझ्या लक्षात आलं किंवा माझं कुठंतरी लक्ष गेलं. काय लक्षात आलं? किंवा माझी अशी अतिशय अचानक लक्षात आले एक भावना, काहीतरी मनाला वाटलं. काय वाटलं? बीइंग वॉच, की कोणीतरी माझ्याकडं बघतंय, कोणीतरी माझ्या या कृतीवरती लक्ष ठेवतंय, असं मला अचानकपणे लक्षात आलं. आय टर्नेड अवे फ्रॉम द कूप
अँड लुक्ड अप. आणि बघा मग मी टर्नेट झालो म्हणजे बाजूला सरकलो, बाजूला फिरलो. कुठून? त्या कूपमधून, त्या कोंबडीच्या कुऱ्हाड्यापासून मी बाजूला सरकलो. फ्रॉम द कूप म्हणजे त्यापासून बाजूला सरकलो. अँड लुक्ड अप म्हणजे इकडं तिकडं पाहायला लागलो. LOOKED, लुक्ड अप